मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आपल्या किती जवळ हत्ती. लहानपणी बाई डिस्कवरी मध्ये सगळं बघायचो नॅट जिओवर. आज डोळ्याने पाहायला भेटते. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि सुप्रभात. तर टायटल बघून तुम्हाला कळलं असेल, आज मी लाईफची माझी ड्रीम म्हणजे एक बकेट लिस्ट बोलतात ते मी करायला जाणार आहे. आता आपण आहोत केनियामध्ये अँबोसेली पार्कमध्ये. आणि भाई साहब इथे जी थंडी आहे ना, तुम्हाला काय बोलू. आता वाजलेत 7 वाजलेत. ॲक्च्युली सकाळी एक 6:15ला नेचर वॉक होता, पण मी गेलो नाही भाई, एवढी थंडी होती भाई. तुम्हाला काय बोलू. तर ठीक आहे, का प्रॉब्लेम नाही. आता मी जाणार आहे, आज तुम्हाला प्रॉपर डिटेल वगैरे सांगणार आहे कशी तुम्ही बजेटमध्ये एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये सफारीचं तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. तर आपल्याला ही जी सफारी पूर्ण प्रॉपर ट्रिप जी आपल्याला स्पॉन्सर केली आहे बजेट बबून सफारीजने, मी आता कॅम्प करून आहे. आणि हे ॲक्च्युली माझ्या मित्रानेच मला सजेस्ट केलं. त्या मित्राशी बोलून ॲक्च्युली तुम्हाला सांगतो, मला 6 डेजचा मला प्लॅन भेटत होता एक्सपिरियन्स करायला. बट काय झालं, माझ्या ह्यांच्याशी मी ट्रॅव्हल करत होतो आणि माझ्या ह्यांच्याशी कॉर्डिनेशन खूप लेट होत होतं. तर त्यामुळे मला हे 3 नाईट 3 दिवसासाठी करायला लागलं. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली यांचा 6 डेजचा प्लॅन असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 नाईट्स मसाई मारा, 1 नाईट नायवाशा लेक नायवाशा आणि एक एंकुरू करून एक आहे, आणि 2 नाईट्स अंबोसेलीमध्ये असतं. तर त्यामुळेच माझं ॲक्च्युली पूर्ण नियोजन गणलं. मी आता तंजानियामध्ये असणार असतो, झांझिबारला जाणार होतो, दार एस सलाम वगैरे. बट मी माझं ह्यांच्याशी कॉर्डिनेट झालं तर मी लगेच इकडे आलो. तर आपल्याला हा रूम भेटलाय आणि मी तुम्हाला दाखवतो. हा बघा रूम, बघा लाईट लावतो. हे बघा एवढा मोठा रूम माझ्यासाठी भेटलाय आणि तुम्हाला सांगतो प्रॉपर आहे. वॉशरूम वगैरे पण आहे, तुम्हाला दाखवून देतो. गरम पाणी पण आहे. इकडे तुम्ही पाहू शकता वॉशरूम, इथे टॉयलेट अँड ऑल. कॉर्डिनेशन प्रॉपर झालं नाही, बट त्याला वाटलं की मी माझ्यासोबत कोण कपल आहे. मी बोलला भाई मी एकटा ट्रॅव्हल करतो, कपल वपलला आहे. तर त्यांच्याकडे एक सिंगल बेडवाली पण रूम अवेलेबल होती. बट ते मला बोलले की ही आमची सगळ्यात भारीवाली प्रॉपर्टी आहे. ह्याच्यामधून माउंट किलिमंजारोचा व्ह्यू दिसतो, बट आता तो ढगाळमध्ये पूर्ण गेला. तर त्याने मला ही दिली. आज विचार करा ना, माझ्यासोबत जर मित्र वगैरे असते तर आज मचवली असते. बट ठीक आहे, काय नाही, मी एकटाच झोपलो आहे बाहेर. रात्रीचे तर असे आवाज येतो, ते तुम्हाला काय बोलू भाई. तुम्हाला माहिती आहे सफारीचे प्राइजेस जे असतात ते असे एकदम 4-5 हजार नसतात, तर डायरेक्ट लाखाचा पॅकेज असतो. कारण की ऑब्व्हियसली, कारण की हे तुम्ही पाहू शकता अख्खं जंगलामध्ये रात्रीचे असे आवाज येतो. ते एवढे असे प्राणी असतात आजूबाजूला, या लोकांनी प्रॉपर केलं आहे. बट कसं असतं, यामुळे थोडं एक्सपेन्सिव्ह पडतं. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला म्हणजे ही मोठी प्रॉपर्टी ऑलमोस्ट 20 ते 25 यांच्याकडे असे हट्स आहेत. हट्स नाही बोलू शकत, प्रॉपर रूम आहेत. तुम्हाला दाखवतो. आणि भाई एक नंबर आहे. म्हणजे आता आपण ब्रेकफास्ट करायला चाललो आहे. अरेंजमेंट वगैरे प्रॉपर चांगले आहे. मी त्यांची ओनरशिप पण तुम्हाला भेटवणार आहे, सगळं त्यांच्याशी बोलणं वगैरे ठेवणार आहे. आपण कसं काय ऑल एव्हरीथिंग, कितीला आपल्याला बजेट, म्हणजे जो कोणी जर यायचं असेल केनियामध्ये, जो कोण प्लॅन करत असेल तर त्याला कितीला पडेल अँड ऑल एव्हरीथिंग सगळं आपण सांगणार आहे. डोंट वरी. आधी काल रात्री तर माझी फाटत होती भाई, आवाज असे येत होते झोपताना, म्हणजे प्राण्यांचे भाई. लिटरली पण झोपलो मी, मस्त झोप काढली एक 7-8 तासाची. आणि इथे थंडी खूप आहे भाई, मला आत्ता थंडी फील होते म्हणून हे बघा मी हुडी वगैरे घातलं आहे. नाहीतर मी एवढा, तुम्हाला माहिती आहे, आफ्रिकन ट्रिपमध्ये 14 डिग्रीमध्ये होतो. मला थंडीचं काय टेन्शन नव्हतं. तर तुम्हाला सांगतो बघा, सफारीला जाण्यासाठी आता भरपूर सारे क्लायंट्स असतात ह्यांच्याकडे. आता हे लोक असे वेट करतात, असे सफारीच्या गाड्या असतात, तुम्ही पाहू शकतात. इकडे पण अशी गाडी आहेत. तर भरपूर लोक चेकआउट पण करतात आणि भरपूर लोक सफारीला जात आहेत. या टायमाला सफारीला जायचं एक चांगलं असतं, या टायमाला प्राणी जेवढे पण असतात ना ते ट्रॅव्हल करतात. तुम्हाला माहिती आहे नेचर, तुम्ही आपला जो हा व्लॉग पाहिला असेल हटजाबे ट्राईबवाला, त्याच्यामध्ये आपण सांगितलेला निसर्ग जो आहे तो कसा आहे माहिती आहे. मॉर्निंग आणि इव्हनिंगच्या टायमाला सनसेट, म्हणजे माहिती असेल तुम्हाला, त्या टायमाला खूप सारे हे होतं, काय बोलतात, तुमचं मायग्रेशन वगैरे करत असतात अँड ऑल एव्हरीथिंग. तर तो बेस्ट टाईम असतो. आपण पण जाणार आहे, बट आपण 9 वाजता जाणार आहे. तर हा इथे यांचा प्रॉपर ब्रेकफास्टचा एरिया आहे. तर आता आपण आतमध्ये ब्रेकफास्ट असेल ते तुम्हाला दाखवतो काय आहे अँड ऑल एव्हरीथिंग, आणि सांगतो मस्त आहे. म्हणजे काल रात्री पण इथे डिनर होता प्रॉपर चांगला. आणि हा प्रॉपर म्हणजे इकडचा हा त्यांचा डायनिंग एरिया असतो. इथे लंचही असतं, इथे तुमचं ब्रेकफास्टही असतं, इथे तुमचं काय बोलतात आपलं ब्रेकफास्ट सगळं, म्हणजे डिनर अँड ऑल एव्हरीथिंग बसून तुम्ही प्रॉपर खाऊ शकतात. हे बघा पॅनकेक्स, मँडोजी, हे आपल्याला नाही दाखवायचे. हे पोटॅटोज, प्लेन राईस, बीन्स, हे ब्रेकफास्टलाच आहेत. प्रॉपर ब्रेकफास्ट हेवी करून का जातात माहिती आहे, कारण की सफारीला जायचं असतं, त्यामुळे लाईट ब्रेकफास्ट करून चालत नाही. आणि सफारीला जर जेव्हा तुम्ही जाणार तर तेव्हा तुम्हाला ते लोक पॅक करून फूड पण देतात. म्हणजे तुमचं काय असेल, मी व्हेज आहे तर मी त्यांना सांगितलं आहे तर ते मला देणार आहेत. आणि माझ्या बॅगमध्ये चिप्स विप्स आहे, ते आपण ॲडजस्ट करणार आहे.
ठीक आहे. पाहू शकता मित्रांनो मी असा काय ब्रेकफास्ट घेतला आहे. मस्त टेस्टी वाटतंय. बीन्स वगैरे आहे आणि इथे यांचा मला काल सॉस आवडलेला, मस्त लागतो. तर चिली सॉस आहे थोडा, पण आज सकाळी मला जरा चांगलं वाटतंय. चला मी खातो आणि भेटतो बाहेर. आता आपला टाईम आला आहे सफारीला जायचा. तुम्ही पाहू शकता ही आपली अशी व्हॅन आहे गेम ड्राईव्हला. तर आता चला जाऊ आतमध्ये. आज शेअरिंग आहे. लास्ट टाइम कालची आपली गेम ड्राईव्ह होती ती एकदम एकट्यासाठी होती. LCT. So we'll meet after some time. Okay. Let's meet in the afternoon after your game drive. Yeah, there's more lot to say. Take as many photos as you can. Yeah. I will. And if you see a small elephant, please just pack it inside your bag. Yeah. And then you bring it, because I know you'll see lots of them. Yeah. Babies, the jumbo elephants, you'll see lots of them. आणि एक्सपिरियन्स करूया कसं काय ते. मित्रांनो अशी ही काही आपली असते व्हेकल. आणि आपल्यासोबत आहेत सचिन फ्रॉम मैसूर, राईट? और कैसे हो? Good. It's been really good. तर यू डिड 2 days इन मसाई मारा, राईट? तर चला आपल्याचा यू आर फोटोग्राफर, राईट? प्रॉपर. तर चला हे फोटोग्राफर पण आहेत आणि आपल्यासोबत बघू आता जे पण काय एक्सपिरियन्स असणार. वी हॅव मॉसेस, राईट? लेट्स गो. तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये आपलं पाहिलं असेल आपण असं आलो आहे बघा. RU22 मी लिहून ठेवलेलं, थोडी वॉश केली आहे. हे असं ओपन असतं आणि बघूया जे पण आहे आपण आता मेन गेटवर आहोत तुम्ही पाहू शकतात. बट आता मी हे तुम्ही बोलत असेल हे काय सगळं घातलं, कालचा व्लॉग बघितला असेल मागचा, पूर्ण हालत खराब होऊन जाते. तर आज मी सगळं प्रिपेअर्ड आलो आहे भाई. आपल्याला काही चान्स नाही याचा. परत आंघोळ करताना वांदे होता शॅम्पूचा वगैरे. आता माझा शॅम्पू पण संपला आहे. तर आता तुम्हाला सांगतो इथे आतमध्ये जायला तुम्हाला फीज आहे बाय. एंट्री पार्क फीज असते एका दिवसाची. इथे 60 का 70 आहे. माझे काल 60 घेतले, म्हणजे मला आता पे करायला नाही लागले. आपल्याला सगळं स्पॉन्सर्ड होतं म्हणून. तर आपल्याला इथे तुम्ही एंट्रन्सला येतात तर इथून एंट्रन्स करतात, मग तुम्ही पार्कमध्ये जातात. आणि आमचं जी कॅम्प आहे इथून फक्त आहे 2-3 किलोमीटरवर असेल. तर इथे आल्यावर तुम्हाला सगळं डॉक्युमेंटेशन करायला लागतं. ही आमची व्हॅन आहे. वेगळं असतात. इथे तुम्हाला एक सांगतो कसं, जसं डेनिसने सांगितलं प्रत्येक पॅकेजचं प्रत्येक वेगळी गाडी असते. जर तुमचं भाई इथे 6 दिवसाचे $1100 द्यायला लागतात. हा जो 1100 किंवा हा बेसवाला पॅकेज आहे, मग तुमचा थोडा प्रीमियम येतो, मग ते चांगलं 2-3 हजार $पर्यंत पण जातात. पण त्याच्यामध्ये मग कार्स वेगळी, तुमच्या रूमची आहे हे वेगळी. बघा ही जीप बघा कशी आहे. इकडे एक जीप आहे, ही एक जीप आहे, ही एक जीप आहे. प्रत्येकांचे म्हणजे वेगळी जीप आहे भाई. जसे पैसे तुम्ही देणार तसे तुम्हाला गाड्या भेटणार. तर आता मित्रांनो आता मध्ये आपण थांबलेलो आणि तिकडे ग्रुप आहे हत्तीचा. तर या लोकांकडे सगळ्यांकडे दुर्बीण आहे. सचिनकडे तर मिसाईल आहे. सचिन मिसाईल हा. आणि माझ्याकडे तर काय नाही. आपण फक्त इथून बघतोय. ड्रोन पाहिजे होता यार, मजा आली असते. पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. जे पण एक्सपिरियन्स आहे आपण ते करतोय. मजबूत बंद झालं इथे. चला मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आपल्या किती जवळ आहेत हत्ती. आणि लिटरली रोड क्रॉस करतायत सगळे. चांगलं एकदम भारी वाटतंय भाई. थोडा जंगली हत्ती हा बघा जवळ येतोय. हा बघा मित्रांनो फायनली आपण निघालेलो सकाळी ऑलमोस्ट 9-9:30ला. आता वाजले आहेत 1. तर आता भरपूर म्हणजे प्राणी तर भरपूर बघितले. लायन बघितलं आहे ऑल, जसं तुम्ही पाहिलंच. लायन त्यांच्या मारामारी पण झाली असती, बट हायनाजने हार मानली आणि गेले मागे. तर आता टाईम झाला लंच टाईम. आणि आपल्याला व्हेजमध्ये आपल्याला ब्रेड भेटतो, पोटॅटोज आहेत काहीतरी, आणि दही, एक संत्रा, आणि आपल्याला हे फ्रूट ज्यूस टाईप, आणि हे टिश्यू
आणि लकीली मी माझ्या बॅगमध्ये चिप्स आहेत तर ते मी खाणार आहे. व्हेज असल्यामुळे हा ऑप्शन आहे. चिकनवाल्यांना भरपूर काय काय ऑप्शन होता. आय थिंक सो बीफ पण आहे अँड ऑल एव्हरीथिंग. बट सचिन इज ऑल्सो व्हेजिटेरियन. व्हेज लाईफ. आफ्रिकामध्ये व्हेज लाईफ म्हणजे बीन्स आणि पोटॅटोज. तर तेच आहे. चला ॲक्च्युली सगळं वर जात आहेत तिकडे, बट आम्ही आता ते वर तर नाही वाटत आहे वर जाणं वगैरे. सो बेटर कारमध्येच बसून आरामात खाऊ आणि मग जे पण काय अपडेट असेल आता पुढेच बघू. मजा आली म्हणजे हा आपला फुल डे ड्राईव्हच असणार आहे. सो सचिन, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? Not so good so far because of the heat and it's a flat land and they won't take a deviation away from the road as well. So it's difficult to capture certain animals. Photos, yeah. But in Masai Mara it was good, right? It was really good. If they spot a lion or something, they'll take you right in directly, front of it, which is a good thing. But here it's as they said, they have to follow the rules because yesterday Moses told me they can't leave any track areas. You can't get down also. तर तुम्ही खाली उतरलात तर तुम्हाला डायरेक्ट अरेस्ट पण करणार, फाईन आहे. असे भरपूर रूल्स असतात सफारी म्हणजे. आपल्या इंडियामध्ये असं नाही की उतरला काका 2 मिनटं थांबा मला उतरून फोटो घेऊ द्या. इट्स नॉट लाईक दॅट ओव्हर हिअर. सो दे हॅव टू फॉलो द रूल्स अँड ऑल. ते पण आहे चांगलं आहे. चलो लेट्स हॅव लंच आणि भेटू. सो ऑल राईट. तर मित्रांनो फायनली सफारी वगैरे सगळं झालं. तुम्ही बघितलं. ॲक्च्युली हा दुसरा दिवस आहे. काल आम्ही लेट आलो सफारीवरून म्हणजे संध्याकाळ झालेली आणि सनसेट पण झालेला. जास्त काय व्लॉग बनवला नाही. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला सफारी अँबोसली पार्कची? आवडली असेल तर नक्की भाई लाईक करा. तुम्हाला कळलंच असेल ज्यालाही बजेटमध्ये एकदम सफारी अफोर्डेबल प्राईसमध्ये करायची असेल तर तुम्हाला माहिती आहे कुठे यायचंय. तर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर पण असाल माझ्यासारखे, इव्हन तुमची फॅमिली असेल कोण असेल, मी डायरेक्टली जो ओनर आहे जो आपला डेनिस आपल्याला भेटला त्याच्याशी डायरेक्ट बोलू शकतात. आणि नेक्स्ट लेवल माणूस आहे भाई. डेनिस व्हिडिओ बघत असेल तर थँक्स अ लॉट. नेक्स्ट लेवल आहे. आणि फायनली मी आता चालू आहे नेहरोबीला. उद्या आपली फ्लाईट आहे. नेहरोबीला 1 दिवस थांबणार आणि फायनली आपला जी आफ्रिकाची ट्रिप ऑलमोस्ट 1 मंथ आपण जे होतो संपते. मजा आली. आफ्रिकाने खूप आपल्याला शिकवलं. खूप काय काय शिकायला भेटलं. एवढंच बोलून हा व्लॉग मी इथे सेंड करतो. सो यस द डेनिस, नाईस टू मीट यू डेनिस. इट वॉज वंडरफुल स्टे. नेक्स्ट लेवल, perfect. Everything was nice. Yes. As you promised, everything was like that. Yes. And it was like nice. Everything like food, accommodations, a safari thing. Hot it was, water in the room. Yeah, exactly. Everything like 2 times. Clean room, very cozy. Vegetarian and vegetarian and yeah, food. perfect. Even I am vegetarian and there was a perfect food for the vegetarian also. I'm so happy for that. Yeah, I really liked it and thank you very much once the again. best. Yeah. Safe travels back home. Yeah. Okay, Yes. perfect. Bye bye. Bye. How you say bye bye? Kwaheri. 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 हा आपला जायचा टाइम झालाय. सो सेइंग डेनिस बाय वन्स अगेन. We will see you and I will surely recommend everyone like what the contacts and all everything I'll put in mention. And yeah, thank you very much once again. Excellent. Yeah.